अजब रमा राघवची जोडी। माझं तुमच्याकडे ऍक्च्युली थोडं काम होतं। अहो कालच लावण्य मॅडमचा फोन आला होता, त्याच कामासाठी आलात ना तुम्ही? ममाचा कॉल तुम्हाला आला होता? ममाने तुम्हाला कॉल का केला होता? लावण्य मॅडमने मला कॉन्टॅक्ट केला होता, हे बहुतेक यांना माहिती नसावं। सांगा, तुम्हाला ममाचा कॉल का आला होता? आय मीन तिचं तुमच्याकडे काय काम होतं? अहो सॉरी 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 अहो सॉरी मॅडम, म्हणजे मी जरा कन्फ्युजच झालो। मी ज्या लावण्य मॅडमशी बोललो ना, त्या लावण्य मॅडम वेगळ्या, तुमच्या आई नाही त्या। असं कसं कन्फ्युज झाला तुम्ही? तुम्ही मला गिरीश परांजपेंची मुलगी म्हणूनच ओळखलत ना? मग माझ्या मम्माचं नाव घेतल्यानंतर आता तुम्ही म्हणता की कन्फ्युज झालात, हे कसं शक्य आहे? हो नाही 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 नाही, अहो तुमच्या आईंचं नाव लावण्य आहे हे मला माहिती आहे, पण म्हणून मला असं चुकून वाटलं की मी ज्यांच्याशी बोललो ना त्या लावण्य मॅडम तुमच्या आईच असतील, पण नाही, तुमच्या आईचं आणि मला म्हणजे तुमच्या आई मला ओळखत सुद्धा नाही हो। ओके, बरं, तुमच्या कंपनीमध्ये रोहित नावाचा एक मुलगा काम करतो, राईट? हो ऑफकोर्स, अहो रोहित आमच्या बेस्ट एम्प्लॉय पैकी एक आहे। मला त्याला भेटायचं आहे, त्याला तुम्ही आत बोलवू शकता का? नाही, त्याला बोलवलं असतं, पण मॅडम मी त्याला आत्ताच कंपनीच्या एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पाठवले, त्यामुळे त्याची आणि तुमची भेट मला आता करून देता येणार नाही, नाहीतर तुम्हाला भेट करून दिली असती लगेच। ओ ओके, बरं मग किती वाजता परत येईल तो? म्हणजे किती वाजता येईल असं सांगता येत नाही, पण काम जरा महत्त्वाचं आहे, त्यामुळे जरा वेळच लागेल। ओके फाईन, थँक्यू सो मच, मी येते। चालेल मॅडम, या। हॅलो, लावण्य मॅडम, मी समीर देशमुख बोलतोय। बोला मिस्टर देशमुख। ऍक्च्युली मॅडम, जे रोहित बद्दल तुम्ही मला सांगायला सांगितलं होतं ना, ते तुमची मुलगी रमा यांना माहिती नाहीये का? नाही नाही माहिती का, काय झालंय? नाही म्हणजे रमा मॅडम आत्ताच रोहितची चौकशी करायला इथे येऊन गेल्या। व्हॉट? ओके, पण मग तुम्ही काय सांगितलं तिला? आय एम शुअर तुम्ही माझ्याबद्दल काही सांगितलं नाहीये, म्हणजे सांगितलं असेल मिस्टर देशमुख तर आमच्या कंपनीकडून तुम्हाला मिळणारे कॉन्ट्रॅक्ट्स। हो नाही नाही नाही, अहो नाही मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका मॅडम, म्हणजे माझ्या वेळेत लक्षात आलं की रमा मॅडमला यातलं काही माहिती नाही म्हणून। मग तुम्ही मला जसं सांगितलं होतं रोहितचं कौतुक करायला, तसं मी रोहितचं कौतुक केलं, आणि तुमची आणि माझी ओळख आहे हे त्यांना माहिती सुद्धा पडू दिलं नाही। दॅट्स गुड अँड थँक्यू सो मच। थँक्स वगैरे काय म्हणताय तुम्ही? मला माहिती आहे की मॅडम हे मी जे महत्वाचं काम केलंय ते काम तुम्ही व्याजासकट परत कराल। ओके, आय कीप दॅट इन माइंड। थँक्यू। हो मॅडम। सगळाच घडून बसलाय, रमाला मी नीट ओळखते, एखादी गोष्ट तिच्या डोक्यात आली की त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाते ती। नाही, काही करून रोहित माझा माणूस आहे तिला कळायला नको। नाही, याचाच अर्थ मला आता रोहितचं काम लवकरच संपवायला हवं, म्हणजे रोहितने त्या श्रुती पुरोहितला लवकरात लवकर बरबाद करायला हवं। आत येऊ का? गिरीश परांजपे इथे? मला लावण्य मॅडमने काय सांगितलंय यांना कळलं की काय? हो गिरीशराव, विचारताय काय? घर तुमचंच आहे, या या।
हो या 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 सर नमस्कार. तुम्ही आणि असं विचारता का? या घर तुमचंच आहे, बसा. हो थँक्यू शालिनी, पूजा. अरे तुम्ही बसा ना, तुम्ही पण बसा. हो. अगर रमाचे बाबा आलेत, या बाहेर. नमस्कार. नमस्कार नमस्कार. कसे आहात? छान छान बरं आहे. मी चहाचं बघते. नाही नाही नाही, मला चहा वगैरे काहीच नकोय. मी फक्त रमाची चौकशी करायला. हो असं कसं, सरबत घ्या. पूजा. हो मी आणते, थांबा. मी म्हटलं की रमा आता ऑफिसमध्ये असेल तेव्हाच यावं, म्हणजे तिचं इथलं रुटीन डिस्टर्ब व्हायला लागतं. कशी आहे ती? उत्तम आहेत त्या. तुम्ही त्यांची अजिबात काळजी करू नका. आम्ही तर त्यांना आपलंसं करून घेतलंय. इथे खरंच ती रुळली आहे आणि हळूहळू बऱ्याच गोष्टी शिकतेही आहे. अगदी लाघवी पोर आहे तुमची. कुठलीही नवीन गोष्ट शिकण्यासाठी एका पायावर तयार असते. आणि विशेष म्हणजे तिच्या हाताला चव आहे. म्हणजे रमा इथे तुमच्या किचन मध्ये सुद्धा राहते? फक्त येत नाही तर ती वेगवेगळे पदार्थ करायला शिकली सुद्धा. आणि सगळ्यांशी अगदी मिळून मिसळून वागते. वहिनी, रमाचा स्वभाव खरं तर खूप चांगलाच आहे. तिच्यावर जसे इन्फ्लुएन्सेस होत गेले तशी ती बदलत गेली. पण बघा ना, आता इथे तुमच्याकडे तिच्यावर चांगले संस्कार होत आहेत, तर आपोआपच तिच्या आतला गोडवा बाहेर येत असावा. मी आजवर रमाच्या फक्त तक्रारीच ऐकत आलो. आज तिचं कौतुक ऐकून मन भरून आलं. नाही गिरीशराव, यानंतर तुम्हाला रमाबद्दल एकही तक्रार ऐकायला मिळणार नाही याची खात्री मी देतो. खरं सांगू का गुरुजी, तुम्ही त्या दिवशी मला म्हणालात ना की रमावर चांगले संस्कार झालेले नाहीयेत, मला खूप अपराधी वाटलं होतं. एक बाप म्हणून मी हरलो असं मला वाटत होतं. पण आज मला माझ्या मुलीचा अभिमान वाटतोय. हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालंय. गिरीशराव, मुलं ही गुणीच असतात. कधी कधी रस्ता चुकतात, पण तेव्हा आई वडील या नात्याने आपणच त्यांना हात धरून योग्य मार्गावर आणायचं असतं. बरोबर. आणि रमा तर खूपच गुणी आहे. खरंच वहिनी, हे ऐकून मला खूप खूप समाधान झालंय. बरं, येतो आता. अरे आयुष्मान, तुम्ही निवांत राहा. रमा मॅडम ना इथे कुठलाही त्रास होणार नाही, मला त्याची पूर्ण खात्री. आणि हो, मी इथे येऊन गेलो हे प्लीज रमाला सांगू नका. आणि हो, तिचे हे छान संस्कार वर्ग असेच चालू राहू दे. येतो. येतो. असेच येत राहा. रमा मॅडमना खूपच उशीर झाला. कॉल करून बघू का? हाय रॅम, तुला ना 100 वर्ष आयुष्य आहे. अगं तू थोडी उशिरा जरी आली असतीस ना तरी तुला एवढंच आयुष्य मिळालं असतं. कारण मगाचपासून कोणीतरी तुझी खूप आठवण काढत होतं. नेहा मॅडम आधीसारखीच माझी मस्करी करतात. राघव सर, अहो रमा आलीये, बघा तरी. हो खरंच आलीये. माफ करा, यावेळेला तुम्ही खरं बोलत होतात ते लक्षात नाही आलं माझ्या. इट्स ओके, होतं असं कधी कधी. रमा मॅडम, अहो तुम्हाला बराच उशीर झाला हो. म्हणजे आपलं काम झालं ना? काही कळलं का तुम्हाला? मी आत्ताच राघव सरांना काही सांगितलं तर ते
उगाच पॅनिक होते आणि श्रुतीला लगेच कॉल करते. त्यापेक्षा मला जे वाटतंय ते मी आधी कन्फर्म करते आणि मगच त्यांना सांगते. बोला ना रमा मॅडम, काय झालं? नाही, मला काही कळलं नाही. म्हणजे Miss P. Miss P. Oh, you are here. सॉरी बबली सर, आय नो मला यायला थोडं लेट झालंय. रिअली सॉरी. No. That's not important. मला त्याहीपेक्षा एका इम्पॉर्टंट टॉपिकवर तुमच्या दोघांशी बोलायचं आहे. रादर इट इज व्हेरी सिरियस टॉपिक. सर काही सिरियस काही झालेलं नाहीये रमा मॅडम. बबली सर, तुम्ही हो असं गैरसमज होईल असं काही बोलू नका हो. उगाच काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा. जाऊ दे रमा मॅडम, तुम्ही कामाला सुरुवात करा. एक्सक्यूज मी, व्हॉट इज दिस? हु इज द बॉस हिअर? तुम्ही मग मी ऑर्डर देणार आणि तुम्ही सगळ्यांनी ते ऑर्डर फॉलो करायचे. गॉट इट? आणि हे असं चोराच्या मनात चांदणं असल्यासारखं वागणं इथे चालणार नाहीये. इट इज व्हेरी सिरियस टॉपिक. मी एका प्रोजेक्टचे डिटेल्स तुम्हाला मेल केले आहेत, ते तुम्ही दोघांनी वाचून घ्या आणि नंतर फोनवर एकमेकांशी डिटेल्स बोलून घ्या. गॉट इट? ओके सर. घरातल्या घरात कॉलवर कशाला डिस्कस करायचं? सर, ते समोरासमोर डिस्कस करतील ना. समोरासमोर? मग मॅडम माझ्या घरी राहतायत हे खरं आहे, पण त्याच्या मागचं कारण खूप वेगळं आहे सर. नाही. कारण काही असू दे, तुम्ही एकत्र राहताय ना, हे सुपर बेस्ट झालेलं आहे. आता माझ्या लक्षात आलं, राघवच्या आजाराचे सिम्पटम्स एवढे स्ट्रॉंग काय आहेत ते. आजार? राघव सर, काय झालं तुम्हाला? तुम्ही ओके आहात ना? काही झालेलं नाहीये रमा मॅडम. शांत व्हा. अहो बबली सर मस्करी करतायत. त्याचा स्वभाव माहिती आहे ना तुम्हाला. नो. आय वॉजंट जोकिंग. आय वॉज रादर व्हेरी सिरियस. पण हरकत नाही, तुम्ही दोघंही एकत्र राहा, एकत्र एका घरात राहा, एकत्र ऑफिसमध्ये काम करा. कीप अप द गुड वर्क. ओके, बट माइंड वन थिंग, शिस्त म्हणजे शिस्त. गॉट इट? ओके, गेट बॅक टू वर्क. जेव्हा राघव सर, तुम्ही कामाला लागा. हा, नाही म्हणजे आम्ही काही तुम्हाला डिस्टर्ब वगैरे नाही करणार. हो ना? चल ग राघव सर, काळजी घ्या. हा, काय झालं मॅडम? तुम्ही मला इतकं घाईघाईने का बोलून घेतली? माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. आपल्याला लवकरात लवकर आपलं काम पूर्ण करायला हवं. पण मी श्रुतीला अडकवण्याचा प्रयत्न करतोच आहे मॅडम. हो, पण दॅट्स नॉट इनफ. मी म्हणूनच म्हणते की आपल्याला आपल्या कामाचं स्पीड वाढवायला हवं. ऐक, तुझ्यासाठी मी एक प्लॅन बनवलाय जो तुला एक्झिक्यूट करायचा आहे. सो नीट ऐक. काय? खाली बस. खाली बस. व्हॉट द हेल? जास्त ड्रामा करू नकोस, कळलं ना? पण मॅडम, श्रुतीशी प्रेमाने बोलणं वेगळं आणि हे वेगळं. तुम्ही सांगताय ते खूप डेंजरस आहे. मला नाही जमणार आहे. तो काय धुतल्या तांदळासारखा आहेस काय? हा? आणि हे काम एक फुकट करा सांगत नाही तुला.
हे काम मिळाल्यानंतर तू किती मालामाल होशील हे तुझं तुला नीट माहिती आहे, राईट? पण मी कसं मॅनेज करू? तसंही ती श्रुती आता माझे कॉल्स घेत नाही आणि माझ्या मेसेजेसला रिप्लाय सुद्धा करत नाहीये. काय? वाटलंच होतं मला असं होणार. रमा आणि राघवने सांगितलं असणार आहे. त्या दोघांमुळे श्रुती तुझ्याकडे येत नाहीये. म्हणून मी तुला सांगते की आपल्याला घाई करायला हवी. नाही आता बस झालं. तुम्ही सांगताय त्या लेवलला मला नाही जायचं. मी निघतो. एक मिनिट. मी आतापर्यंत तुला दिलेले सगळे पैसे व्याजासकट मला परत करायचे. मग तू जाऊ शकते कुठेही. That's my boy. आता मी सांगेन तेव्हा श्रुतीला मेसेज करायचा आणि तिला भेटायला बोलवायचा. शाबास. माझ्या या तडाख्यातून ती पुरोहित फॅमिली आता काही वाचणार नाही. आता संस्कारी पुरोहितांच्या मुलीच्या अब्रूचे जाहीर धिंडवडे निघतील आणि ज्या घरातल्या संस्कारांची अशी विखुरलेली लखतर होती तिथून गिरीशला माझ्या लाडक्या रमाला परत आणावंच लागेल. मग परत त्या पुरोहिताचं आणि पर्यायाने त्या राघवचं तोंडही बघावं लागणार नाही. आजचा एक दिवस फक्त रोहितला भेटू नकोस, बोलू नकोस, मेसेज सुद्धा करू नकोस. का? ही एक गोष्ट माझी ऐकली आणि मी उद्या असं नाही तुला सांगणार. फक्त आजचा एक दिवस. दादा असं का म्हणाला की आज रोहितला भेटू नकोस? मी खोटं बोलून तर नाही जाऊ शकणार. आता रोहितला काय उत्तर देऊ? नाही येत म्हणाले तर त्याला वाईट वाटेल. त्यापेक्षा फोनच उचलत नाही. मला तुझ्याशी बोलायचंय. आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. प्लीज फक्त एकदा कॉल घे. तुझा आवाज ऐकला नाही तर माझा जीव जाईल. हॅलो. अगं काय हे श्रुती, माझे कॉल का घेत नव्हतीस? आता मला हार्ट अटॅक आला असता माहिती. शी रे, हे असलं काहीतरी बोलू नकोस. मग काय चाललंय तुझं? लवकर मला भेटायला बघू, मी वाट बघतोय. नाही रोहित, आज मी तुला भेटायला नाही येऊ शकत. चल मी फोन ठेवते. बाय. नाही ऐक, आज आपल्याला भेटायलाच हवं. आजचा दिवस खूप स्पेशल आहे श्रुती. मला आज ऑफिसमध्ये परफॉर्मर ऑफ द वीक मिळालाय. इतके नवीन एम्प्लॉयला हा अवॉर्ड पहिल्यांदाच मिळालाय आणि मला हे सक्सेस तुझ्या बरोबर सेलिब्रेट करायचं. रोहित, मला आज ना अभ्यास करायचा आहे रे. म्हणून तू मला नाही भेटणार? ओके, नाही ठीक आहे ना. तसंही मी आजपर्यंत सगळं एकट्याने सेलिब्रेट करत आलोय. मला हे ऍक्सेप्ट करायलाच हवं की अजूनही माझ्या हक्काचं कोणीच नाही. मी शेवटी तुझ्यासाठी परकाच राहिलो. माझा आनंद माझ्या बरोबर साजरा करावास असं मी कोण आहे? बाय श्रुती. एक मिनिट.
तसं वाईट नको ना रे वाटून घेऊस रोहित. तू आता माझ्यावर आणखी वेळ वाया नको घालूस. मी फोन ठेवतो, तू अभ्यास कर. नाही नाही नाही, मी भेटेन तुला, पण मला राघव दादाला आधी विचारावं लागेल. मी त्याच्याशी बोलते आणि मग तुला कळव. ओके.